मंडळी नमस्कार। महाराष्ट्र शासनाने राबवलेली सर्वात मोठी योजना म्हणजे सोलार पंप योजना। शेतकऱ्यांना शेतात पिकाला पाणी देण्यासाठी दिवसा लाईन अखंडित राहत असल्या कारणाने शासनाने वीज पुरवठ्यासाठी मागेल त्याला सोलर पंप योजना चालू केलेली आहे। सोलर पंपासाठी अशाच नवनवीन योजना ह्या वेगवेगळ्या नावाने राबवल्या जात आहेत। महाराष्ट्र शासनाने अगोदर कुसुम या नावाने योजना सुरू केली होती। त्या योजनेत देखील भरपूर प्रमाणात शेतकऱ्यांना सोलर वाटप झाले होते आणि आता मागेल त्याला सोलर पंप या नावाने ही योजना चांगल्या प्रकारे राबवत आहे। जवळपास आतापर्यंत दोन्ही योजने मिळून 3 ते 3.25 लाखापर्यंत पंपाची वाटप केलेली असून मात्र आता मागेल त्याला सोलर योजनेत ऑनलाईन केल्यानंतर लगेच पेमेंट भरण्याचे ऑप्शन देखील येत आहे। तर शेतकरी हा ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर लगेचच पेमेंट भरत आहे, पण झाले 3 ते 4 महिने अजून सोलर शेतकऱ्यांना काही भेटले नसल्याची नाराजी शेतकऱ्यांकडून वारंवार होत आहे। मात्र या योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महावितरणकडून गोंधळ होत असल्याने शेतकरी विचारात पडलेला आहे की पेमेंट करावं की नाही। काही जणांनी तर पेमेंट करून देखील 4 ते 5 महिने झाले तरी सोलरचे मटेरियल अजून शेतकऱ्यांना मिळालेले नाही। यंदा पाऊस चांगला झाल्या कारणाने व पाण्याची उपलब्धता वाढल्याने सिंचन क्षेत्र वाढले आहे। तर अनेक शेतकऱ्यांनी नवीन विहिरी व कूपनलिका खोदल्या आहे। त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी मागेल त्याला सोलर या योजनेत मोठा सहभाग घेऊन ऑनलाईन नोंदणी केलेली आहे व करत देखील आहे। मधात सोलरचे अर्ज भरण्यासाठी काही दिवस साईट बंद होती, पण आता साईट ही सुरळीत सुरू आहे। म्हणून शेतकरी हा मोठ्या प्रमाणामध्ये मागेल त्याला सोलर साठी अर्ज करत आहे। काही जणांना पेमेंट भरून देखील अजून पंप मिळालेला नाही। 5 महिने झाले तरी अजून शेतकऱ्यांना सोलरच मिळाले नाही। म्हणून शेतकरी हा विचारात पडलेला आहे की सोलर साठी पैसे भरावेत की नाही। या दुविधा मनस्थितीत शेतकरी सापडलेला आहे। पैसे भरून देखील कंपनी निवडण्याचा पर्याय उपलब्ध होत नसल्या कारणाने इकडे आड आणि तिकडे विहीर अशा परिस्थितीत शेतकरी हा सापडलेला आहे। पैसे भरल्यानंतर सौर कंपनी निवडता येत नाही, तसा पर्याय देखील येत नाही। तर दुसरीकडे नव्या कंपनीशी शासनाचा करार अजून देखील झाला नाही, म्हणून शेतकरी विचारात पडलेला आहे व याबद्दल महावितरणकडून देखील कुठली माहिती मिळत नसल्याने शेतकरी विचारात पडलेला आहे। ऐन रब्बी हंगामात सोलर नसल्यामुळे शेतकऱ्यांना अडचण येत आहे। याकडे महावितरणचे दुर्लक्ष तर होत नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओ बद्दल काय वाटतं आपली प्रतिक्रिया कमेंट मध्ये जरूर कळवा। चॅनल वरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका।